गुड मॉर्निंग मित्रांनो, नमस्कार, सुप्रभात. मी आहे विशाल सारंग आणि स्वागत आहे तुमचं. सो आज आपण गिरनारची यात्रा करतो आहे आणि आज सकाळी 5:30ला डॉट निघालेलो आहे. खूप एक्साइटेड आहे. चलो फिर 2 जणांना पिकअप करायचं आहे. तर मित्रांनो, हा व्लॉग काही काळ जुना आहे, पण सगळ्यांची एक ओढ होती की आपण गिरनारचा व्लॉग पोस्ट करावा. तर सगळ्यांनी एक इच्छा दर्शवली की सर हा व्लॉग तुम्ही पोस्ट करा आणि आम्ही मदत करतो, त्यासाठी आपण हा व्लॉग पोस्ट करतोय. हा आहे महाराष्ट्र आणि गुजरातच्या बॉर्डरचा रोड आणि मेन म्हणजे हा हायवे एक्सप्रेस हायवे आहे. बघा गुजरातला एक्सप्रेस हायवे कसा एकदम व्यवस्थित आहे. जसं महाराष्ट्र सोडलं तसं गुजरातमध्ये एंटर करताच आम्ही नाश्त्याचा आस्वाद घेतला. नाश्त्याचं प्रकार काही वेगळेच होते, कारण की मुंबईमध्ये असे लोकल ठिकाणी असा नाश्ता मिळणार नाही आणि व्यवस्थित होता. त्यांचे पापडी बोला किंवा ढोकळा बोला, पण एकदम व्यवस्थित. टेस्ट काही वेगळी होती, मुंबईपेक्षा वेगळी होती. जसं आम्ही गुजरात जवळ येत होतो गिरनारचा आणि जुनागडचा, तर जुनागड एंटर करता करताच रात्री वाजले 8 आणि इकडनं लेफ्टला वळलो तर आम्हाला पोचायला एक हार्डली 9 पावणे 9 झाले होते. आणि व्यवस्थित गेलो, नाश्ता करत थोडं मजा मस्ती करत व्यवस्थित गेलो आणि थोड्याच वेळात आपण एक 2 मिनिटाच्या अंतरावर आम्ही हॉटेलला पोहोचलो. धन्यवाद. सकाळी 6 वाजता निघालो, रात्री 9 वाजले पोचायला इथे. खूप चांगलं हॉटेल आहे, यात्रीगणांसाठी खूप म्हणजे व्यवस्थित आणि एकदम सुटसुटीत व्यवस्थित राहण्यासाठी जागा आहे. मी त्याचं नाव सगळं डिस्क्रिप्शन लिंक मध्ये प्रोव्हाइड करेन. आणि आपण आता उद्या सकाळी जेव्हा उठू तेव्हा यात्रेसाठी तयार होऊ. आणि खूप वेगळं अनुभव आहे. फर्स्ट टाइम महाराष्ट्राच्या बाहेर आलो आहोत आपण आणि हा व्लॉग खास गिरनारसाठी म्हणून आपण बाय कार XUV 500 या मजबूत गाडीने आपला प्रवास झालेला आहे. आणि पाहिजे तशी मस्त गाडी आली आहे. रोड एकदम मस्त आहेत गुजरातले आणि खूप चांगलं आहे आणि खूप मेंटेन्ड आहे सगळं. इथे कसा लपवाछपवी नाही, कसलं काय नाही. सगळ्यांनी या, आनंद घ्या. आणि हिवाळी वातावरण असल्यामुळे खूप थंडी आहे. बघतो मी सगळं स्वेट्स वगैरे घालून आलो आणि गाडीतच बसलोय. रूम बंद केलाय. रूम मध्ये खूप थंडी असते. सो स्टे ट्यून. हॅलो गाईज, मी आत्ता खाली आलेली आहे. तुम्हाला आम्ही कुठे थांबलोय हे दाखवण्यासाठी. आम्ही आता महावीर यात्रिक भवन इथे उतरलेलो आहोत आणि खूप ऑसम प्लेस आहे. एकदम स्वच्छ व्यवस्थित, रूम्स पण मोठ्या आहे. जेवण तर अप्रतिम गुजराती स्टाईलचं एकदम मस्तच. फुलके तुपातले यम्मी एक नंबर जेवण झालेलं आहे आमचं आता. आणि सुसाट असा वारा आहे, मस्तच एकदम. खूप थंडी आहे, थंडीपेक्षा वाराच भरपूर आहे इथे आता. सो इथे आता काही ग्रुप्स आलेले आहेत. सो त्यापैकी 45 मेंबर्स आता रात्री गिरनार पर्वत चढायला जाणार आहेत. बट आम्ही सकाळी सुरुवात करणार आहोत चढायला. सो स्टे ट्यून आणि सकाळी तुम्हाला लवकरच स्वामींचं दर्शन आम्ही घडवू. श्री स्वामी समर्थ. आपण गिरनारच्या पर्वत चढण्यासाठी तयारी चालू केली आहे. जस्ट निघालो. आता आम्ही जस्ट पायऱ्या चढायला सुरुवात करणार आहे. हा गिरनार पर्वताचा एंट्रन्स. जशा पायऱ्या चढायला घेतल्या थोडं चेकिंग करत होतो की काय लागणार पुढे. थोड्या बाजूबाजूला नाश्त्याची किंवा थंड्या विंड्याची दुकानं खाली होती. जसं जसं वर गेलो ना तसे असं जंगल सुरू झालं. मधी असं बोलत होते की हरण वगैरे दिसतं, पण आम्हाला काही दिसलं नाही. जसं जसं वर गेलो तर ऑक्सिजन लेवल थोडी कमी होते
आणि हा विशेष करून हे असे वानर तुम्हाला भेटले तर हातात काही घेऊन जाऊ नका, कारण की ते लगेच खेचून घेतात आणि वर वर जाता जाता जसं पायऱ्या वर चढत होताना धाप लागत होते. 500 पायऱ्या कंप्लीट केल्या होत्या. तसंच वर नजर बघताच तर रोपवे दिसली आणि व्यवस्थित रोपवे होती. लांबून असं बघणं रोपवेला, असं जवळ येता येताना काही एक्सपिरियन्स वेगळाच होता. कसे आहात सगळे? आम्ही चढलेलो आहे. 1000 पायऱ्या कंप्लीट झालेत. आवाज आहे आणि पाणी आता पितो. थोडंसं सिप प्यायचं आणि मग चढायचं परत. ओके, बघा पायऱ्या आणि इथे आताच आलेल्या माहितीनुसार असं समजलं आहे इथे कॉइन घेत नाही. आम्ही नोटा फिरवतोय. नऊ वाजता चढायला सुरुवात केली आहे आणि 2 तासात आत्ताशी 2000 पायऱ्या झाल्या आणि अजून 10,000 पायऱ्या चढायची का मला. विश्वविक्रमी रेकॉर्ड करणारी की काय असं वाटायला लागलं आता. जसं वर येत होतं ना, गिरनार पर्वताची काही वेगळी माहिती आम्हाला मिळत होती. आजूबाजूला जे चालणारे व्यक्ती होते. आता मी 3000 पायऱ्या कंप्लीट केल्या आहेत. वर बघताच क्षणी आहे ना, असे मोठे दगड आणि हे जे बांधकाम त्यांनी केलं आहे, जे सप्लाय वरपर्यंत पोचवलं तो कसा पोचवलं असेल. आणि काही वस्तूवर जर घेऊन जायचं असेल तर ते 10,000 पायऱ्या पहिल्या रोपवे नसताना 10,000 पायऱ्या चढवायच्या. आणि इथे थोडंफार देवस्थान आहेत आणि जसं वर बघताय तुम्ही, त्यांचा एक गेट आहे, एंट्रन्स आहे. इथे आहे ना वन खात्यावाले असतात त्यांचे, जे आत्ता आपण बघतोय ते गिरनार पर्वताचं एकदम टोक बघतोय. एकदम वर बघा पर्वतावर दिसतंय ते. आणि एवढं छोटं देऊळ आहे जे आपण लांबून बघतोय. हे आहे जे बघताय ना, ही जी सराउंडिंग आहे ना, ही ते 5000 पायऱ्या कंप्लीट झाल्यानंतरची आहे. हॅलो एव्हरीवन, आत्ता 4:45 वाजले आणि आम्ही आत्ता जस्ट स्वामींच्या दत्तगुरूंच्या दर्शनाला चाललो. मेघना खूप दमली आहे, पण तरीही मेघना बिना चपलाची आलेली आहे. हो, सो चला. खूप वेळ झालाय तसा, पण वेळेचा भाग हळू करत ठरवलंय आज जायचंच, स्वामींना भेटायचंच आज काही करून. हो, पोचतोय. आणि वेळेचा भान न ठेवता आम्ही परिक्रमा पूर्ण करणार म्हणजे करणार. मग भरे रात्री 11 किंवा 12 वाजले. जय गिरनारी बोलत आम्ही गिरनार देवस्थानाच्या एकदम एजवर पोचलो आहेत. आणि इकडनं जो नजारा दिसतो ना, तो असं वाटतं स्वर्गात आल्यासारखा. खाली बघितलं तर पूर्ण सगळीकडे फक्त ढगच दिसत आहेत आणि आपणच. हा तुम्ही जो परिसर बघताय ना, ते वर बघितलं होतं ते एकदम टोकाचं देऊळ आहे. आणि जिथे आपण जाणार आहोत आता बघा, एवढं खालून चढून खाली काही दिसतच नाही, पूर्ण धुकंच. फायनली आपण पोचलेलो आहोत. बघा वर. फायनली आम्ही स्वामींच्या मंदिराच्या इथे पोहोचलोय. गणगणाथ बोते
पोचलेलो आहे, लय दमलोय. स्वामींचं दर्शन पण झालं. हे वरती बघू, इथेच जाऊया. खूप छान एक्सपिरियन्स आलेला आहे. आता हळूहळू खाली परतीच्या प्रवासात ते घेऊन आपण आता सोमनाथला निघालेलो आहोत. खूप उशीर झाला, 2 तास ट्रॅव्हलिंग आहे. आणि हॅलो गाईज, सो मगाशी विशालने सांगितल्याप्रमाणे आम्ही आता सोमनाथचं जस्ट दर्शन घेऊन बाहेर आलो. गिरनारपासून सोमनाथ जवळजवळ 1 तासाचं अंतर आहे. आणि ही स्वयंभू शंकराची पिंड आहे. आणि देवळाच्या आतलं काही शूट करता आलेलं नाही आहे, कारण इकडे कॅमेरा वगैरे, फोन, बॅग्स तुम्हाला सगळं ते काउंटरवरती जमा करावं लागतं. त्याच्यामुळे आतमध्ये तुम्ही काहीच घेऊन जाऊ शकत नाही. त्याच्यामुळे आतला परिसर तुम्हाला दाखवणं अशक्य आहे. सो तुम्ही प्रत्यक्ष येऊन इथे या मंदिराला भेट द्या, दर्शन घ्या शंकराचं. अतिशय सुंदर असं वातावरण आहे, सुंदर आणि स्वच्छ असा परिसर आहे. महत्त्वाचं म्हणजे स्वयंभू शंकराची पिंड आहे. आणि जे मंदिराचं कोरीव काम आहे ते खूपच बघण्यासारखं आहे, अप्रतिम आहे. आणि आजूबाजूला असा मार्केटचा परिसर आहे. इव्हन त्यांची कार पार्किंगसाठी वेगळी सोय आहे, ती मी तुम्हाला दाखवेनच थोड्या वेळात. जेव्हा आम्ही गाडीत बसायला जाऊ तेव्हा मी तुम्हाला नक्कीच दाखवेन की ती कार पार्किंगची सोय कशी आहे. आणि काही तुम्हाला शॉपिंग वगैरे करायची असेल तर त्यासाठी बाहेर बरीच दुकानं आहेत. सुंदर सुंदर काही जोधपुरी स्टाईल, राजस्थानी स्टाईलचे मासेस, गळ्यातले वगैरे असे खूप सारे आयटम्स आहेत तिथे. सो तुम्ही नक्की सोमनाथला भेट द्या, दर्शन घ्या, मन प्रसन्न होईल असंच वातावरण आहे. आणि मंदिराच्या मागेच समुद्र असल्यामुळे खूपच सुंदर वाटतं, खूप शांत वाटतं. थँक्यू. हा मंदिराचा परिसर आहे. तिथे तुम्ही बघताय ते सोमनाथाचं मंदिर आहे. आतमध्ये कॅमेरा घेऊन जायला अलाउड नाही आहे, त्याच्यामुळे मी बाहेर उभी राहून तुम्हाला शूट करून दाखवते. इथून आतमध्ये जाण्यास एंट्री आहे. त्या साईडला तुम्हाला सगळं आपलं सामान काउंटरवरती जमा करावं लागतं. आणि इथून चेकिंग होत होत असं तुम्हाला आतमध्ये जायचं आहे सोमनाथाच्या मंदिरात. तर हा आहे सोमनाथ मधल्या परिसरातलं सगळे दुकानं. आणि इथे एक वैशिष्ट्य आहे, इथे कृपया करून कॉईन्स चालत नाही अजूनपर्यंत. मी आत्ताही हल्ली जाऊन आलो, हा तरी व्हिडिओ जुना आहे 2 वर्षापूर्वीचा, पण मी आत्ताही जाऊन आलो तरीही कॉईन चालत नाही. इथे फक्त नोट्सच लागतात. 10 रुपयापासून ते तुम्ही जेवढे 500 रुपयापर्यंत नोट्स द्याल ते इथे चालतात, पण इथे कॉईन चालत नाही. घ्याल तसं व्यवस्थित आहे, हँडक्राफ्टेड खूप आहेत इथे बघण्यासारख्या गोष्टी, जे आपण मुंबईमध्ये सहसा दिसत नाही. आणि इथे कलाकृती आहे ना, खूप चांगली वैशिष्ट्य त्यांनी ठेवलेली आहे. आणि हा जो परिसर आहे ना, हा गिरनारच्या पायथ्याशीतला परिसर आहे. मार्केट एरिया आहे. इथे बऱ्याचशा राहण्याचे सोयीस वगैरे चांगले आहेत, हॉटेल्स, लॉजेस वगैरे व्यवस्थित आहेत. हॅलो, गुड इव्हनिंग गाईज. आम्ही आत्ताच सोमनाथवरनं दर्शन घेऊन हॉटेलवरती आलो आहे. आणि हे 2 दिवस कसे गेले समजलंच नाही. खूप मस्त वाटलं, खूप रिफ्रेशिंग वाटलं. आणि मी माझ्या सगळ्या युजर्सना सांगू इच्छिते की तुम्ही जुनागडमध्ये आलात तर गिरनार पर्वताला नक्की 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 भेट द्या. आणि आजूबाजूचा परिसरही बघण्यासारखा आहे. इथली देवस्थानंसुद्धा खूप बघण्यासारखी आहेत. एकदम प्रसन्न वाटतं आणि खूप छान वाटतं, मनःशांती मिळते. सो गाईज उद्या आम्ही आता परत निघणार आहोत मुंबईला येण्यासाठी. खूप असं 2 दिवस फारच छान गेले. आणि आमचे व्हिडिओज तुम्हाला जर आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि आमचे नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी वरती दिलेल्या बेल आयकॉनला क्लिक करायला अजिबात विसरू नका. आणि आमचा नेक्स्ट ब्लॉग हा गोव्याचा असणार आहे गाईज. सो मी तर खूप एक्सायटेड आहे आणि आय एम शुअर की तुम्ही खूप एक्सायटेड असणार आहात. सो
स्टे ट्यून. भेटूच लवकर गोव्यात. बाय.